सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की कोणाच्या आयुष्यामध्ये आज काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज मेष राशीच्या लोकांना सावध आणि सतर्क राहावं लागणार आहे. तुम्ही तुमच्या वाढत्या खर्चावरती नियंत्रण ठेवून भविष्यासाठी काही पैशांची बचत करण्याची योजना आखू शकता. वरिष्ठ सदस्यांशी बोलताना तुम्ही तुमच्या आवाजातील गोडवा मात्र कायम ठेवा, नाहीतर तुमच्या एखाद्या गोष्टीबद्दल त्यांना वाईट वाटू शकतं. तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही योग साधना आणि व्यायाम याचा अवलंब केल्यानं तुमचं आरोग्य उत्तम राहील. तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत जागरूक राहावं लागेल, नाहीतर काही समस्या उद्भवून तुम्हाला त्रास होऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेलेल्याला अन्न खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांना आज संमिश्र परिणाम मिळणार आहेत. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांना तुम्ही तुमच्या कामानं खुश कराल, ज्यामुळे तुम्हाला नवीन पद मिळण्याची शक्यता आहे. जे लोक आपला व्यवसाय बदलण्याच्या विचारामध्ये आहेत त्यांनी आज वरिष्ठ सदस्यांशी बोलणं आवश्यक आहे. कोणत्याही मालमत्तेचा व्यवहार करताना तुम्हाला त्याच्या स्थावर आणि जंगम बाबी स्वतंत्रपणे तपासाव्या लागतील, नाहीतर समस्या उद्भवू शकतात. आज तुमचं लक्ष स्वतःच्या कामापेक्षा इतरांच्या कामावरती असेल, ज्यामुळे तुमचं चांगलं चाललेलं काम हे बिघडू शकतं. त्यामुळे तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेलेल्याला अन्नदान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनातील आजचा दिवस आनंदाचा असेल. तुमच्या मुलाच्या वैवाहिक जीवनाशी संबंधित एखादा वाद तुम्हाला बऱ्याच काळापासून त्रास देत असेल, तर तुम्ही कुटुंबातील कोणा सदस्याच्या मदतीनं तो सोडवण्यामध्ये यशस्वी व्हाल. जर तुम्ही नोकरी करत असताना छोटं पार्ट टाइम काम करण्याचा विचार करत असाल, तर तो विचार आजच अंमलात आणा. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना बदली झाल्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावं लागण्याची शक्यता आहे. तुमच्या एखाद्या मुद्द्यावेळी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज कर्क राशीच्या मंडळींना आरोग्याबाबत सावधानता बाळगावी लागेल, नाहीतर तुम्ही एखाद्या मोठ्या आजाराला बळी पडू शकता. विद्यार्थ्यांनी एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेतला असेल तर त्याचा निकाल जाहीर होऊ शकतो. IT आणि बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी आज त्यांच्या करिअरमध्ये मोठी झेप घेताना पाहायला मिळेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस थोडा कमजोर असणार आहे. आज घरगुती जीवनामध्ये सुरू असलेल्या समस्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, नाहीतर काहीतरी मोठा वाद निर्माण होऊ शकतो. जर तुम्ही तुमच्या मुलांना काही जबाबदारी दिली असेल तर ती वेळेमध्ये पूर्ण करता येईल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचे आशीर्वाद घेऊ शकता. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांच्या आर्थिक सुख सुविधांमध्ये आज वाढ होईल. राजकारणामध्ये काम करणाऱ्या लोकांना यश मिळू शकतं, कारण एखाद्या मोठ्या नेत्याला भेटून तुम्हाला मोठं पद देखील मिळू शकतं. तुमच्या मनातील गोष्टी तुम्ही कोणालाही सांगू नका, नाहीतर ते त्याचा फायदा घेऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांना संधीचा फायदा घ्यावा लागेल, नाहीतर ते मोठा नफा गमावू शकतात. परदेशामध्ये राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांकडून काही चांगली बातमीही आज मिळू शकते. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज कन्या राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास वाढेल. वाहन चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल, नाहीतर अपघात होण्याचा धोका आहे. जर तुम्ही भागीदारीमध्ये कोणताही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तो अजिबात करू नका. यात भागीदार तुमची फसवणूक करण्याची शक्यता आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या कोणत्याही चुकीच्या कृत्याला पाठिंबा द्याल तर तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागेल. तुम्हाला एखाद्या कामाची काळजी वाटेल, परंतु ती चिंता व्यर्थ असेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मासळीला पिठाच्या गोळ्या खाऊ घाला. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या लोकांना आज संमिश्र परिणाम पाहायला मिळतील. व्यवसायात कोणावरही आंधळेपणानं विश्वास ठेवण्यापासून तुम्हाला स्वतःला आवरावं लागेल.
कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्यावरती जबाबदारीचं ओझं टाकू शकतात. कुटुंबातील लहान मुलं तुमच्याकडून कशाची तरी मागणी करू शकतात. कोणत्याही गोष्टीवर तुम्ही रागावू नका. तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काही पैसे खर्च करू शकता. भविष्यातील योजनांमध्ये तुम्ही काही गुंतवणूक कराल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसाय करणाऱ्या वृश्चिक लोकांसाठी आज संमिश्र फळ मिळणार आहे. कोणालाही उगीच न मागता सल्ला द्यायला जाऊ नका आणि अनावश्यक वादातही पडू नका. तुमची तब्येत बिघडते असं जर वाटत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, नाहीतर भविष्यामध्ये मोठ्या त्रासाला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कनिष्ठ सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळू शकते. जे लोक दीर्घकाळापासून एखाद्या कामाबद्दल चिंतेमध्ये होते ते काम आज पूर्ण होऊ शकतं. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्र नामाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस पैशांच्या बाबतीमध्ये चांगला आहे. प्रेम जीवनामध्ये जगणारे लोक आपल्या जोडीदाराच्या प्रेमामध्ये बुडतील आणि कोणाचीही पर्वा करणार नाहीत. नोकरीमध्ये तुमची बढती झाल्यानं कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि एखादी छोटीशी पार्टीही तुम्ही आज आयोजित करू शकता. जर तुम्ही याआधी एखाद्याला पैसे दिले असतील तर तुम्हाला ते पैसे परत मिळू शकतात. जर तुम्ही नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी दिवस चांगला जाईल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजवंताला मदत करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीचे नोकरदार लोक जर नोकरी बदलण्याचा विचार करत असतील तर आज त्यांना मोठी ऑफर मिळू शकते. तुम्ही तुमच्या आईवडिलांना तीर्थयात्रेवरती घेऊन जाल, ज्यामुळे त्यांना आनंद होईल. बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आज मोठ्या गुंतवणुकीची योजना आखू शकतात. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी आईवडिलांचा आशीर्वाद नक्की घ्या. आसपास घडणाऱ्या कोणत्याही वादात न पडणे तुमच्यासाठी अत्यंत इष्ट राहील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसाय करणाऱ्या कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कठीण जाणार आहे. तुमच्या एखादी चालू असलेली योजना थांबवल्यामुळे तुमचं मन अस्वस्थ होईल. जर तुम्ही तुमच्या तब्येतीच्या बाबतीमध्ये चिंता करीत असाल तर आज तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये आराम मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णय क्षमतेचा तुम्ही पुरेपूर वापर करून घ्याल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग साधना आणि प्राणायाम करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की राजकारणामध्ये काम करणाऱ्या मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभ देणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावरती खुश असतील आणि त्यामुळे तुमची पदोन्नती सुद्धा होऊ शकते. नोकरी करत असलेले लोक आज दुसऱ्या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. सुख समृद्धी वाढल्यानं आज तुमचं मन प्रसन्न राहील. व्यावसायिक लोक त्यांच्या व्यवसायामध्ये काही नवीन योजना सुरू करू शकतात. जर तुमच्या कौटुंबिक नात्यामध्ये काही कलह सुरू असतील तर तुम्ही दोन्हीकडच्या लोकांचं म्हणणं ऐकून हे प्रकरण सोडवायला हवं, तर ते तुमच्यासाठी उत्तम राहील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. आपण जाणून घेतलेलंच आहे. मी ईश्वराचरणी एवढीच प्रार्थना करेल की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं नक्कीच घडू द्या. धन्यवाद.